आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। मुख्य निवडणूक आयुक्तांसह शिष्टमंडळ कालपासून मुंबईत। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस। विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेणार दुपारी राज ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मालवणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाआधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण। कळमेश्वरमध्ये शिवरायांचा 13 फुटी पुतळ्याचं अनावरण होणार। अजितदादा गटाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटाच्या वाटेवर। गंगापूर विधानसभा शरद पवार गटाकडून लढण्याची शक्यता। शरद पवार गटाकडूनही सतीश चव्हाण यांच्यासाठी चाचपणी। चिपळूण संगमेश्वरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। चिपळूण संगमेश्वरची जागा मवियात ठाकरे गटाला सोडावी, माजी आमदार सुभाष बनेंची मागणी। पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच। हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर। परभणीच्या पाथरी विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाकडून जोरदार तयारी। पाथरीतून काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आमदार। राजापूर लांजा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचं स्टेटस चर्चेत। धनुष्यबाणाचं सरकार, भैयासाहेब स्टेटसमध्ये उल्लेख। किरण सामंत राजापूर लांजा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक। कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरून 2 जणांना डच्चू। समरजित घाटगे आणि राहुल देसाई यांची नियुक्ती भाजपकडून रद्द। समरजित घाटगे आणि राहुल देसाई यांनी नुकतीच भाजपला दिली आहे सोडचिठ्ठी।